दुपारी घरातले सर्व कामं आवरून घेतलेले होते. परी पण झोपलेली होती. वेळ होता माझ्याकडे, तर चला म्हटलं आज आपण दूध मसाल्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया. आता दूध मसाला मी घरीच कसा बनवते ना, तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य काजू, बदाम, पिस्ता, साखर, दूध पावडर, केशर, वेलची पावडर, काळी मिरी पावडर आणि जायफळ हे सर्व घेतलेलं आहे. एखादी गोष्ट जर मी विसरली असेल बोलायला, तर ते व्हिडिओमध्ये दिसतच असेल. कढईमध्ये ना गॅसची फ्लेम कमीच करायची. कढईमध्ये ना ते सर्व साहित्य भाजून घ्यायचं, म्हणजे कोणते तर ड्रायफ्रूट सगळे भाजून घ्यायचे. पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. बाकीचं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आणि थोडीशी हळद टाकायची. अर्धा चमचा मी हळदीचा वापरलेला आहे आणि त्यानंतर आहे ना हे बारीक करून घ्यायचा मसाला. पण मिक्सरचा वापर कंटिन्यू करायचा नाही, तर चालू बंदमध्ये हा मसाला तयार करायचा. आणि मी इथं मसाला रेडी केलेला आहे दुधाचा. त्यानंतर एका भांड्यामध्ये दूध घेतलं, आवडीप्रमाणे केशर, 2 चमचे मी हा दूध मसाला जो बनवलेला आहे तोच वापरलेला आहे. आणि त्यानंतर आहे ना असं छान मसाला दूध रेडी केलेला आहे. मुलांसाठी हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बाय.